आणि कृषी मंत्री कोकाटे यांना दिसतील तिथे ठोकून काढलं पाहिजे असं वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी केलंय। शक्तीपीठाऐवजी 20,000 कोटी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्यात गुंतवायला हवे होते असंही ते म्हणाले। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंचं वक्तव्य लोणीकर आणि कोकाटेंना दिसतील तिथे ठोकायला हवं असं ते म्हणाले। सगळ्या एकूण कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे। म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिगत आणीबाणी आहे, म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची, ईडी लागत नसेल तर पक्षात घ्यायचं, पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरणं संपून टाकायचे। आता भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप। त्यांनी माफी काय त्यांना तर ठोकायलाच पाहिजे, माफी मागून वागणार नाही एवढा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलत आहे ते माफी मागा पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे।